एक ओव्हर धावसंख्या ती 6. शेवटचा बॉल. धावसंख्या होती ती 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या ती 10. 2 ओव्हर 10.
ते मात्र विकेट विकेट आणि विकेट जातीये. उत्कर्ष वसगडेकर बॅक टू पॅव्हेलियन. मोठा धक्का. रनआउट. डायरेक्ट हिट दर्शनच्या माध्यमातून. शेवटचा बॉल. स्कोर होतोय 18. धावसंख्या होत्या 19. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या ती 19. तर धावसंख्या होते ती 22. 4 षटकांचा खेळ इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला. धावसंख्या ती 22. आता मात्र अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरमध्ये 22 धावसंख्या झाली आहे. आता मात्र अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. अभि व संदीप दोन्ही बॅट्समन गुलमोहर संघाकडून आतमध्ये आहेत. तर नवीन बॉलर सज्ज होतोय. शुभम चौगुले संबोधता येतो. शुभम चौगुले जस्ट नंबर 46. दुसरी ओव्हर. सेकंड ओव्हर मात्र शुभमजी सज्ज होते. त्यावेळेस थोडंसं अपील केलं जाते.
यावेळेस मात्र चांगला फटका, तिथे मात्र हरीश फिल्डर आहे आणि मात्र हर्षद हर्षद आहे, तर मात्र पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगली फिल्डिंग आहे, सिद्धार्थ राजमान यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग केली जाते आहे. पुन्हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या ती 23, 23 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल. यावेळेस नो बॉल घोषित केलाय, नो बॉल, लाईन टच, नो बॉल, +1, 2 रन्स फ्रॉम दिस बॉल. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल सज्ज होते तो शुभम. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, तिथे मात्र हर्षद आहे. हर्षदच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल धाव येईल, धावसंख्या होते 26. शेवटचा बॉल. यावेळेस देखील चांगला बॉल आहे, डॉट बॉल. ओव्हर संपते. आता मात्र 5 ओव्हरचा खेळ पूर्ण होते, धावसंख्या होते 26, 26 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र शेवटचे 3 ओव्हर बाकी, 26 धावा, 5 ओव्हर 26. तर आता संघाची सहावी वैयक्तिक सिद्धांतची दुसरी ओव्हर. सिद्धांत आता सज्ज होतोय संदीप साठी. त्यांचा पहिला बॉल. यावेळेस चांगला फटका आहे, सिंगल ग्लान्स केलाय, सिंगल साठी बॉल जाईल. संदीप यांच्या बॅटमधून सिंगल येते. सिंगलने मात्र स्कोरबोर्ड 1 ने वाढेल, धावसंख्या होईल ते 27. नक्कीच आता जो यावेळेस मात्र वॉटर स्ट्रोक, काय फटका आहे. अभिच्या बॅटमधून एक कडक आक्रमक आणि सुपर फटका पाहायला मिळतोय. नक्कीच या स्पर्धेमध्ये अभि हा एक डार्क हॉर्स म्हणून उद्भवास येतोय. उत्कर्षच्या पाठोपाठ मात्र हा अभि खेळाडू उत्कर्ष मात्र जागा भरून काढतोय. यावेळेस मात्र डॉट बॉल. डॉट, एक चौकारानंतर 2 डॉट. कमबॅक चांगले केले गेले. पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे, सिंगल येईल आणि मात्र ओव्हर संपते. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. धावसंख्या होते 32, 32 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. स्ट्रोक मात्र चांगला आहे, बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. तिथे कोण आमचे खेळाडू मित्र किंवा कमिटीचे मेंबर्स असतील तर त्यांनी थोडासा. धावसंख्या 33, 33. धावसंख्या होते ती 33, 33 धावा.
धाव फलकावरती लागतायत. आता मात्र शेवटची ओव्हर या सेकंड लास्ट ओव्हर घेऊन येतो दर्शन. बॉल आला माझ्यामध्ये, बॉल आला, सज्ज होते बॉल. अंपायर तो बॉल घ्या. हा ठीक आहे. सुरुवात होते आता मात्र सेकंड लास्ट ओव्हरची. दर्शन सिंगल धाव मात्र इथे हाताखालून घेतली गेली आहे आणि मात्र दर्शनच्या माध्यमातून पहिली धाव घेतली गेली आहे. तर मात्र फुटचा बॉल दर्शनचा सज्ज होईल तो अभि. लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. या वाईटने मात्र धावफलक अतिरिक्त धाव 1 ने वाढतीये. धावसंख्या अजून पोहोचेल ती 35 रन्स. आता मात्र सिंगल धाव, सिंगल आणि सिंगल या बॉलवरती 36. यावेळेस मात्र चांगला बॉल, चांगला स्ट्रोक, चांगली धाव, सिंगल रन. स्ट्राइक चेंज, पुन्हा स्ट्राइक रोटेट होईल. धाव फलकावरती 1 ने धाव वाढेल. यावेळेस मात्र अभि आता बाद होतोय. अभि आता बॅक टू पॅव्हिलियन जाईल. अभि मात्र तर अभिची विकेट जाते. हिट विकेट अभि. आता मात्र नवीन बॅटर सज्ज होईल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे ती 37. हा 2 बॉल, शेवटची 2 बॉल शिल्लक आहे. आता मात्र नवीन बॅटर वसगडेकर अंश न्यू बॅटर सज्ज होतोय. धावसंख्या 37. 37 धाव धावफलकावरती लागल्यात. आता मात्र शेवटचे 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंग वरती सज्ज होते तो अंश. फुटचा बॉल यावेळेस पहिल्याच बॉलवरती अंशच्या बॅट मधून एक घणाघाती फटका. कडक स्ट्रोक. आता आडे हात घेतले जाते दर्शनला. यावेळेस मात्र पुन्हा बॅक टू बॅक 2 चौकार. व्हॉट अ स्ट्रोक, हार्ड हिटिंग. बॅक टू बॅक 2 चौकार लगावले अंश वसगडेकरने व ओव्हर संपतीये. व्हॉट अ बॅटिंग, हार्ड हिटिंग, पॉवरफुल स्ट्रोक्स पाहिले मिळाले. धावसंख्या होते 45. आता मात्र अंशच्या आता बॅट मधून मात्र आग ओकायला सुरुवात झाली आहे. फायर फ्रॉम अंश बॅट. आता मात्र शेवटची ओव्हर. आता मात्र संदीपला मात्र नक्कीच दाद द्यावी लागेल, कारण की संदीप सलामी पासून खेळतोय. प्रत्येक बॅट्समनला सिंगल करून दिली जाते. आता मात्र स्ट्राइक रोटेट, स्ट्राइक वर येतो तो अंश वसगडेकर. पुढचा बॉल अंशचा. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल येईल. तर पुढचा बॉल अंश साठी सुधर्मचा. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे, परंतु ते फिल्डर आहे. सिंगल धाव मिळेल. यावेळेस मात्र हिट विकेट. निर्मिती बोर्डला मात्र फटका जातोय. यार समेत यांच्या बोर्डला मात्र फटका होतोय. आता मात्र न्यू बॅटर सुमित सज्ज होते बॅटिंग साठी. यावेळेस मात्र मोठा फटका आहे, परंतु इथे मात्र त्या बॉल वरती 2 धावा येतील. 2 डिक्लेअर 2D. 2 धावांनी मात्र आता धावफलक होते 49. 50.
50 runs on the board. 51, 51, 52 to win. 51 धावा धावा करायला लागल्यात. 52 runs to win. 52 धावा मात्र धावफलकावरती आता विजयासाठी आवश्यक असतील. 52 to win from 48 balls. तर आता मात्र उर्वरित 52 धावाचा पाठलाग करताना मात्र पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवली जातीये. पहिल्याच बॉल वरती शुभम माघारी परतेल. सापळा लावून त्याला मात्र बाद केले गेले. स्लिपला मात्र फिल्डर लावला होता. आता न्यू बॉलर दर्शन सज्ज होते. काय नशिबाची साथ मिळते गुलमोहर संघाला. आज जे ज्याला हात लावतात ते सोनं होतंय, ज्या दगडा हात ते सोनं होतंय. आणि पार्श्वनाथचा टॉस झालेला आहे. पार्श्वनाथने बॉलिंग घेतलेली आहे. आता मात्र न्यू बॅटर हर्षद विकेट. हर्षद आता मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट जाते. प्रतीक भिलवडे
च्या माध्यमातून कॅच पूर्ण केला गेलाय. ओव्हर हॅट्रिक इथे मात्र पूर्ण केली गेली आहे संदीप यांच्या माध्यमातून. संदीप एक ट्रम्प कार्ड आता मात्र इथे मात्र सिद्ध होत आहेत गुलमोहर संघासाठी. नक्कीच एक चांगला संघ बांधणी केली आहे. संदीप, उत्कर्ष, अंश, प्रतीक, अभि, सुजय, सूरज, एक चांगली संघ बांधणी इथे मात्र केली गेली आहे. सुमित देखील असली ते सुमित. आता मात्र कॅच सुटतोय. या ओव्हर मध्ये 4थी विकेट आली असती मात्र कॅच सुटला गेला. ओव्हर संपते. एक षटक बनवतोय. शेवटचा बॉल लास्ट बॉल सिंगल धावी ते. नक्कीच या JPL च्या ट्रॉफीचा एक प्रबळ दावेदार गुलमोहर संघ सिद्ध होतोय. नक्कीच यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. चांगली फील्डिंग आहे. विकेट संधी आणि विकेट. टीव्ही अंपायर निर्णय घेतला. टीव्ही अंपायर कडे निर्णय सोबत टीव्ही अंपायर. विकेट आणि विकेट येते. विकेट येते ओव्हर मधील 4थी विकेट. 4 गडी बाद. ओव्हर संपतीये 1 धावेवरती 4 विकेट. काय बॉलिंग आहे संदीपच्या माध्यमातून. एक ट्रम्प कार्ड सिद्ध होते या स्पर्धेमध्ये. नक्कीच त्या गुलमोहर संघामधून एक नाव विसरलो. त्या खेळाडूचं नाव आहे पांड्या. तो देखील या खेळाडूचा या संघासाठी अतिशय महत्वाचा खेळाडू आहे. पांड्या उर्फ नाव काय त्याचं? प्रणित. एक आदर्श संघ या स्पर्धेमध्ये एक उत्कृष्ट संघ म्हणून आता ओळखला जाईल तो मात्र गुलमोहर. नक्कीच या ट्रॉफीचा प्रबळ दावेदार. नक्कीच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला गेलाय. यावेळेस चांगला बॉल आहे. तर चांगली फिल्डिंग इथे मात्र प्रतिकांच्या माध्यमातून केली जाते. चांगला स्ट्रोक इथे मात्र सुजिता तुम्ही तिकडे जाऊ डिस्टर्ब आहे मला तिकडे जा. तर इथे मात्र गुलमोहर संघाचा उत्साह दिसतोय. या वेळेस मात्र चांगला फटका आहे. सिंगल धावील. गुलमोहर संघाच्या 9 खेळाडूंचा एक आवाज. सुजय इथे मात्र सिंगल धावील. या सिंगलने मात्र धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 4. 2 ओव्हर 4 गडी बाद. 4 रन्स 4 लॉसेस आफ्टर 2 ओव्हर्स. आता मात्र थोडासा महावीर नगर संघ पिछाडीवरती पडतोय. नवीन बॉलर प्रणव. जर्सी नंबर 99 प्रणव पाटील. स्ट्रोक चांगला आहे. बॉल जाईल 2 धावांसाठी. 2D 2 डिक्लेअर. जर्सी नंबर 90 जर्सी नंबर 90.
यानंतर मग पंचांचा वाईटचा इशारा. या वाईटने मात्र धावफलक 1ने वाढते. आता मात्र सिंगल धाव. सिंगलने मग धावफलक 1ने वाढते. धावसंख्या होईल पोहोचेल ते 8. यावेळेस मात्र सिंगल सिंगल आणि सिंगल येईल. यावेळेस देखील चांगला फटका आहे. सिंगल धाव या बॉलवरती येते. धावसंख्या होते ती 10. आता मात्र यावेळेस देखील चांगला फटका आहे. प्रत्येक बॉलवरती सिंगल. सुजय यांच्या प्रत्येक बॉलवरती मात्र आवाज येतोय, उत्साह दिसतोय त्यांच्यामध्ये, कारण की आपला संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित करतोय. थोडीशी एक्साइटमेंट देखील आहे, परंतु सिंगल येते. ओव्हर संपते. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ पूर्ण. धावसंख्या होते ती 12. आता मात्र अजूनही 30 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायला लागतील ते 40. तर यानंतर मात्र आता ज्या संघाची आपण वाट पाहत होतो तो संघ मात्र मैदानावरती उतरेल. सर्वांचा लाडका संघ बालाजी नगर. RCB. कोणतीही स्पर्धा असू दे, कोणताही क्रिकेटचा खेळ असू दे, तिथे RCBचं नाव निघणं गरजेचं आहे, कारण की त्या नावाशिवाय क्रिकेट अधुरा आहे. तोच संघ आता मात्र पुन्हा पुढील संघ आपण पाहणार आहोत. बॉल आउट ऑफ द पार्क. विकेट. धामणी द्या जाते बॉल. धामणी असं आमचे अभिषेक भाई सांगतायत, ओमकार भाई सांगतायत. आता मात्र विकेट आणि विकेट आणि विकेट येईल उत्कर्षच्या खात्यामध्ये. विकेट जाईल. या मॅचची पहिली विकेट उत्कर्षच्या खात्यामध्ये. 4 बॉलचा खेळ झाला उत्कर्षच्या माध्यमातून. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या होते 13. 5. अजून 3 विकेटचा खेळ शिल्लक आहे. 2 विकेट्स मात्र मिळवावे लागतील. चांगला बॉल इथे मला हाताला गेलाय. सिद्धांत. सिंगल घेतली गेली आहे सुधर्मच्या माध्यमातून. ओव्हर संपते. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण. धावसंख्या होते ती 14. RCB वर्सेस पार्श्वनाथ पलटण. तर RCBचा संघ आता मात्र उत्साह दिसतोय. हात उंचावले जात आहेत. एव्हरग्रीन प्रचोत. त्या स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी पाहायला मिळाली. तो भगवी जर्सी RCBच्या माध्यमातून. माझा वैयक्तिक फेवरेट संघ या स्पर्धेमध्ये RCB. तर मात्र विकेट मिळत जाते आणि या विकेटने मात्र आता 6वा धक्का बसतोय. अंश वसगडेकर आता मात्र चांगला झेल टिपला जातोय. अंशच्या माध्यमातून मात्र विकेट घेतली जाते. आता मात्र शेवटची विकेट समोता वितराक. सेकंड लास्ट. वितराक सज्ज होतोय.
तर मात्र चांगला बॉल आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय, स्किड होतोय व डायरेक्ट स्किड होऊन विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पुढचा बॉल. यावेळेस देखील वेगवान चेंडू, डॉट बॉल. पुढचा बॉल. ओव्हर संपते. आता मात्र 5 षटकांचा खेळ पूर्ण. धावसंख्या होते ती फक्त आणि फक्त 17. आता मग 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र जो व्हाईट जर्सी मध्ये संघ आपल्याला खेळताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये, उत्कर्ष अँड टीम, तो संघ मात्र नक्कीच पुढील फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित करेल. टेबल टॉपर संघ आहे आपल्या वैयक्तिक गटामध्ये. नक्कीच तो मात्र उपांत्य फेरीचा सामना या आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. सेमीफायनलची मॅच. आता मात्र डॉट डॉट आणि डॉट बॉल. तर या संघाचं एक वैशिष्ट्य आहे, जो व्हाईट जर्सी घालून संघ खेळतो तो संघ मात्र या स्पर्धेमध्ये पहिलाच सामना त्यांनी 1 साइड गमावला होता. पहिल्या सामन्यामध्ये पराभव पत्करला. तिथं मात्र चांगलं कमबॅक केले गेले उत्कर्ष टीमच्या माध्यमातून व सलग आणि सलग 5 विजय या संघाने नोंदवले गेले. या मॅच मध्ये विजय नोंदवला तर सलग 5वा विजय सिद्ध होईल. आता मात्र अंश थोडासा बॉल पुढे पडतोय. पहिल्या सामन्यावर थोडीशी लय सापडली नव्हती उत्कर्ष आणि टीमला. नंतर मात्र नक्कीच एक चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं व त्यांच्या माध्यमातून मात्र पुढील 5 सामन्यांमध्ये 4 विजय 1 टाय. आता मात्र 12 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. बोनस देखील मिळण्याची शक्यता आहे. तर एक मी अनाउन्स करू इच्छितो, या स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर उत्कर्षच्या माध्यमातून. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिली मेडन ओव्हर उत्कर्षच्या माध्यमातून चालली गेली. सोपा झेल उत्कर्ष काद्यामध्ये, जिथे जाईल तिथे उत्कर्ष, उत्कर्ष आणि उत्कर्ष. लास्ट विकेट, लास्ट मॅन इन. या स्पर्धेमध्ये 40व्या सामन्यामध्ये पहिली मेडन ओव्हर आली. 40वा सामना आपण पाहतोय. 40व्या सामन्यामध्ये पहिली मेडन ओव्हर म्हणजे आपण क्रिकेटचं स्तर किती उंचावलंय ते अनुभवू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिली मेडन ओव्हर 40व्या मॅच मध्ये उत्कर्षच्या माध्यमातून. यावेळेस देखील बॅट मधून सिंगल निघते. तिथे मात्र फिल्डर संदीप सज्ज आहेत. सिंगल धाव मिळेल. या सिंगलने मात्र धावफलक 1 ने वाढते. धावसंख्या होते 18. डॉट बॉल. वितरक मात्र थोडासा आता दबावाखाली खेळताना दिसतोय. एकच फटका, एकच स्ट्रोक, एका दिशेने फटके मारण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि शेवटचा बॉल सुमितच्या ओव्हर मधील वितरकच्या मात्र सिंगल दा वितराच्या बॅटमधून सिंगल येईल आणि ओव्हर संपते. पुन्हा वितराक बॅटिंगवर सज्ज होईल. आता मात्र शेवटचे 6 बॉल. स्वतः संघाचे संघमालक प्रतीक भिलवडे, प्रतीक भिलवडे स्वतः संघाचा संघमालक, संघ सर्वे सर्वा जर्सी नंबर 45 प्रतीकच्या माध्यमातून हाताळली जाते. लास्ट ओव्हर. पहिल्या बॉलवरती 1 सिंगल धाव येते. पुढचा बॉल प्रतीकचा सामना करेल तो संकल्प, संकल्प पाटील.
यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग आहे. सर्व खेळाडू 100 नाही 120% देत आहेत आपल्या संघासाठी. यावेळेस देखील सुमितच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. डॉट बॉल. मात्र पुढचा बॉल. डॉट बॉल. शेवटचा बॉल. एक बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. सिंगल हँडेडली एकतर्फी विजय. या स्पर्धेमध्ये एकतर्फी विजय. 28 धावांनी विजय साकारला गेलाय. एकतर्फी विजय मात्र मिळवला गेला व पुढील फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला जातोय. बोनस गुणासह हा विजय मिळवला जातोय. तो गुलमोहर व्हाईट जर्सी. नक्कीच आता पुढील फेरीला आपल्या शुभेच्छा असतात माझ्याकडून. सेमीफायनलची मॅच आपण या संघाच्या मार्फत पाहणार आहोत कारण हा संघ टेबल टॉपर आहे.